नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघा। प्रश्न क्रमांक पहिला बघा, खंबाटकी हा घाट पुढीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो? बघा, खंबाटकी हा घाट पुढीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडणारा घाट आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, खंबाटकी हा घाट पुणे ते सातारा या दोन शहरांना खंबाटकी हा घाट जोडतो। बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा? महाराष्ट्र राज्यामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब राहील महाराष्ट्रामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, सन 2011 साली भारतामध्ये कितवी जनगणना पार पडली? सन 2011 साली भारतामध्ये कितवी जनगणना पार पडली? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील सन 2011 साली भारतामध्ये 15वी ही जनगणना पार पडली। प्रश्न क्रमांक 5 बघा, हिमाचल प्रदेश राज्यामधलं भ्राकरा हे धरण पुढीलपैकी कोणत्या एका नदीवरचं? बघा, भ्राकरा हे धरण पुढीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे? बघा, भ्राकरा हे धरण। बघा विद्यार्थी मित्रांनो, भ्राकरा हे धरण सतलज या नदीवरचं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणता कोळसा सर्वात अधिक प्रमाणामध्ये वापरला जातो? भारतामध्ये पुढीलपैकी कोणता एक कोळसा आहे तो अधिक प्रमाणामध्ये वापरला जातो? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील लिग्नाइट हा कोळसा सर्वात अधिक प्रमाणामध्ये वापरला जाणारा कोळसा आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये संघर्षामध्ये दिलेली घोषणा पुढीलपैकी कोणती? बघा, आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये दिलेली घोषणा पुढीलपैकी कोणती घोषणा आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील चलो दिल्ली या ठिकाणी आपले योग्य ही घोषणा असेल। बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, प्रार्थना समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? बघा, प्रार्थना समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना ही केलेली आहे। बघा, तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या एका? बघा, तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय जळगाव या ठिकाणी आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 10 बघा, जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने जास्त या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक 1 राहील जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये जांभी ही मृदा प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक 11 बघा, श्री विघ्नेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, श्री विघ्नेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, ऑप्शन क्रमांक 1 राहील ओझर जिल्हा पुणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, पन्हाळा हे महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे? पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे? पन्हाळा। बघा, पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली ही गरम पाण्याची झरे कोणत्या एका जिल्ह्यामधली? बघा, वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली ही गरम पाण्याची झरे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत? बघा, ऑप्शन क्रमांक 1 राहील ही सर्व गरम पाण्याची झरे ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत। बघा प्रश्न क्रमांक 14 बघा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांची स्थापना
बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी हे विद्यापीठ आहे? बघा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1 राहील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी आहे आणि या विद्यापीठाची स्थापना ही सन 1994 या वर्षी या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी? डॉक्टर पंजाबराव देशमुख बघा कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे, यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील सन 1969 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा घारापुरी लेण्या कोणत्या एका जिल्ह्यामधल्या लेण्या? घारापुरी लेण्या कोणत्या एका जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? घारापुरी लेण्या बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक 17 बघा प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोसंबी या फळासाठी कोणते ठिकाणे प्रसिद्ध आहे? बघा मोसंबी या फळासाठी पुढीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? बघा मोसंबी या फळासाठी श्रीरामपूर हे ठिकाण या ठिकाणी प्रसिद्ध आहे। बघा प्रश्न क्रमांक 19 बघा नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं अभयारण्य कोणत्या एका ठिकाणी? नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं अभयारण्य कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य नाशिक या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा संत तुकडोजी महाराज यांची समाधी पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा संत तुकडोजी महाराज यांची समाधी पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील मोजरी जिल्हा अमरावती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 21 बघा भारतामध्ये एकूण रेल्वेच्या विभागापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण किती विभाग आहे? भारतामध्ये एकूण रेल्वे विभागापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण किती रेल्वेचे विभाग आहेत? विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे एकूण विभाग बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 2 विभाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 22 बघा राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील राजगुरुनगर जिल्हा पुणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा पवनार आश्रम कोणत्या एका पवनार हा आश्रम कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो पवनार आश्रम वर्धा या जिल्ह्यामधला तो आश्रम आहे। प्रश्न क्रमांक 25 बघा महाराष्ट्रामधले पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे सन 2017 रोजी बघा पासून निर्माण करण्यात आले महाराष्ट्रामधले पहिले पुस्तकाचं गाव बघा पुढीलपैकी कोणतं आहे? बघा पुस्तकाचं गाव तर ऑप्शन क्रमांक 2 भिल्लार हे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पुस्तकाचं गाव आहे। प्रश्न क्रमांक 26 बघा महाराष्ट्रामधला सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली हा जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका राज्यात? जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा चिल्का हे भारतामधलं प्रमुख सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये? चिल्का हे भारतामधलं प्रमुख सरोवर कोणत्या एका राज्यात? चिल्का हे सरोवर तर चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर ओरिसा या राज्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 29 बघा खजुराहो लेणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधल्या खजुराहो लेणी कोणत्या एका राज्यामधल्या लेणी आहेत? विद्यार्थ्यांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये पडत असतो, महत्त्वपूर्ण प्रश्न। खजुराहो लेणी मध्य प्रदेश या राज्यामधल्या त्या लेणी आहेत। बघा प्रश्न क्रमांक 30 बघा भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या एका राज्या संबंधीचं नृत्य? भरतनाट्यम हे नृत्य कोणत्या एका राज्या संबंधीचं नृत्य? भरतनाट्यम
विद्यार्थी भरतनाट्यम हे तामिळनाडू या राज्याचं ते नृत्य आहे। प्रश्न क्रमांक 31 बघा, महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, राजघाट हे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? पोंगल हा सण पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा करतात? तर विद्यार्थी मित्रांनो, पोंगल हा सण तामिळनाडू राज्यामध्ये साजरा करतात। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 33 बघा, विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न बघा, गरबा आणि दांडिया हे लोकनृत्य कोणत्या एका राज्या संबंधीचे? बघा, दांडिया आणि गरबा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? दांडिया आणि गरबा तर हे बघा गुजरात या राज्याशी ते संबंधित आहेत। पुढचा प्रश्न बघा, अरबी समुद्राची राणी असे खालीलपैकी कशाला म्हणतात? अरबी समुद्राची राणी पुढीलपैकी कशाला म्हणतात? बघा, अरबी समुद्राची राणी हे कोचीन, बघा कोचीनला म्हणतात। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, पुढचा प्रश्न बघा, राजीव गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? बघा, राजीव गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, हैदराबाद या ठिकाणी राजीव गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। बघा, पुढचा प्रश्न बघा, बंगालचे दुःखाश्रू असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बंगालचे दुःखाश्रू असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बंगालचे दुःखाश्रू असे दामोदर या नदीला म्हणतात। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, पुढचा प्रश्न बघा, हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या एका राज्यामध्ये? भारतामधलं प्रमुख बंदर हल्दिया हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा, हल्दिया हे बंदर पश्चिम बंगाल या राज्यामधलं ते बंदर आहे। बघा, पुढचा प्रश्न बघा, वेम्बनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये? वेम्बनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, वेम्बनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा, सातपुडा पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणतं आहे? सातपुडा या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, धूपगड हे शिखर सातपुडा या पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय हे गोरखपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये पहिली तागाची गिरणी रिसरा कोणत्या एका राज्यामध्ये सुरू करण्यात आले? बघा, देशामध्ये पहिली तागाची गिरणी रिसरा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती? बघा, विद्यार्थी मित्रांनो, रिसरा तागाची सर्वात प्रथम गिरणी ही पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नौदलामधलं सर्वोच्च पद पुढीलपैकी कोणते असते? नौदलामधले सर्वोच्च पद पुढीलपैकी कोणते असते? बघा, नौदलामधलं सर्वोच्च पद हे ऍडमिरल हे नौदलामधलं सर्वोच्च पद असते। बघा, पुढचा प्रश्न बघा, कावरत्ती कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी? बघा, कावरत्ती कोणत्या एका संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? बघा, विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, कावरत्ती हे लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते ठिकाण भारताचे मध्यवर्ती ठिकाण? खालीलपैकी कोणते ठिकाण भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे? बघा, नागपूर हे शहर भारताचं मध्यवर्ती ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मधुबनी हा लोकचित्रकला प्रकार कोणत्या एका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्वपूर्ण प्रश्न बघा। मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी तर मधुबनी हा चित्रकला प्रकार बिहार या राज्यामध्ये तो प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाराणसी हे तीर्थक्षेत्र कोणत्या एका राज्यामध्ये? वाराणसी हे तीर्थक्षेत्र कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर वाराणसी हे तीर्थक्षेत्र उत्तर प्रदेश या राज्य। ऑप्शन क्रमांक 2 बघा आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका राज्यामध्ये? बघा, सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान
कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 49 बघा, मिनी ही भाषा कोणत्या एका राज्याची प्रमुख भाषा आहे? बघा मिनी ही बघा कोणत्या एका राज्याची प्रमुख भाषा आहे? मिनी. तर मिनी ही अरुणाचल प्रदेश राज्याची ती प्रमुख भाषा आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा, भारतामध्ये लोहे वारे कोणत्या एका ऋतूमध्ये वाढतात? भारतामधले लोहे वारे कोणत्या ऋतूमध्ये वाहणारे वारे आहेत? बघा लोहे वारे उन्हाळ्यामध्ये वाहणारे ते वारे आहेत. प्रश्न क्रमांक 51 बघा, भारतामधलं प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या एका शहरामध्ये? रॉक गार्डन कोणत्या एका शहरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. भारतामधलं प्रसिद्ध रॉक गार्डन हे चंदीगड या ठिकाणी आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, बॅरन हा ज्वालामुखी पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? बॅरन हा ज्वालामुखी पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. बॅरन हा ज्वालामुखीचा प्रदेश अंदमान व निकोबार या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताचे बिस्मार्क असे पुढीलपैकी कोणाला? भारताचे बिस्मार्क असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? बघा भारताचे बिस्मार्क असे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा सार्क या संघटनेची स्थापना सन 1985 या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना ही झालेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 55 बघा, प्रवासी भारतीय दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात? प्रवासी भारतीय दिवस. प्रवासी भारतीय दिवस हा 9 जानेवारी या दिवशी तो साजरा करतात. प्रश्न क्रमांक, मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? मोडक सागर हे धरण. तर मोडक सागर हे धरण वैतरणा या नदीवरचं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असलेला वायू कोणता वायू? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढीला कोणता वायू हा जबाबदार असतो? तर कार्बन डायऑक्साईड वायू हा ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार वायू असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तो सुरू करण्यात आला होता? तारापूर. विद्यार्थ्यांना तारापूर सध्या पालघर या जिल्ह्यामधला तो अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये? माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थ्यांना माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण राजस्थान या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 60 बघा, भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेली आदिवासी जमात बघा पुढीलपैकी कोणते? भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेली आदिवासी जमात पुढीलपैकी कोणती आहे? प्रश्न क्रमांक 61 बघा, शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीवरचा? तो धबधबा बघा शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या एका नदीवरचा धबधबा आहे? तर विद्यार्थ्यांना शिवसमुद्रम हा नर्मदा या नदीवरचा तो धबधबा आहे. बघा पुढचा प्रश्न, चंदनाचे सर्वाधिक उत्पादन पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होते? बघा चंदनाचे सर्वाधिक उत्पादन. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, कारण तुमचं एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतं.